साठविला हरीजी हृदय मंदिरी, त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोणे दिवरी, त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, हो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. अद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. अद्यंत जननी देवांची, महायोग पीठे तटे भीमरक्तं, ब्रह्म पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गकरू प्रथम नमः. पांडुरंगकरू प्रथम नमः. पांडुरंगकरू प्रथम पांडुरंगकरू प्रथम पांडुरंगकरू प्रथम दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपाद्वारे कथेचा विचार, त्यांच्या कृपाद्वारे कथेचा विचार. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण हो पांडुरंगकरू प्रथम नमः. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगाकरू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास. शांताकारं भुजगशयनं, पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं, मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगिभिर्ध्यानगम्यं,
सर्वलोकैकनाथम् आत्मरूप गणेशु केल्या स्मरण सकळ विधांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा प्रथम साधु संन्यास योगम मुख्य वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरी परब्रह्मा स्वरूपम ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचानुग्रह लादलो लादलो तुमचानुग्रह लादलो करुणा करा दयाळा लादलो हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचानुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठला प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे महान संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा असा 4 चरणाचा साधूंच्या जीवनातील एरझार संपली याचं गोड वर्णन करणारा महाराज म्हणाले, आता आमच्या जीवनामध्ये जन्मही राहिला नाही आणि मृत्यूही राहिला नाही. जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलं जीवन ते साधूंचे. महाराज म्हणतात, आम्हा जन्म मरण नाही धाक, झाला यलोकी परलोक. जन्मही राहिला नाही आणि मृत्यूही राहिला नाही. जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलं जीवन ते साधूंचे. मात्र भगवंताने जन्माला तुम्हाला मला पण घातले, चान्स दिलाय आपल्याला, या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातले. म्हणून आपल्याला वाटतं आपली एरझार संपली पाहिजे. मग साधूंच्या जीवनातील एरझार संपण्याकरिता साधूंनी काय केलं आणि आपल्या जीवनातील एरझार संपण्याकरिता आपण काय केलं पाहिजे याचं गोड वर्णन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचे समजते. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, माऊली दादांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीतील नाहोली या गावामध्ये आदरणीय कैलासवासी रामभाऊ नामदेव देशमुख
यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त यांचे चिरंजीव व माझे चुलते बालासाहेब रामभाऊ देशमुख यांनी यांच्या वडिलांच्या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. विठ्ठल व तसेही ते माझे आजोबाच आहेत. कारण ज्या वेळेस मी पहिलं भाषण शाळेवर केलं त्यावेळेस पहिलं बक्षीस बाबांचं असायचं आणि ते मला सांगायचे की जीवनामध्ये शिक्षण आणि ज्ञान ह्या दोन गोष्टी माणसापाशी असतील ना तर तो जगातील सर्वात मोठा श्रीमंत आहे. त्याच्यासाठी ज्ञान असणं गरजेचेच आहे. परंतु दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. पण प्रत्येकाला येणे आणि जाणे आहेच. म्हणून आपली एरझार कशी संपवायची आपण या अभंगामध्ये पाहणार आहेत. विठ्ठल या कीर्तनाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलं ते माझे चुलते बालासाहेब रामभाऊ देशमुख यांनी यांच्या वडिलांच्या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी हा एवढा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. यांचे आभार मानते. विठ्ठल साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. या नरदेहात जन्माला आलेल्या जीवांना उपदेश करतात. काही लोक म्हणतील या महात्म्याला उपदेश करायचा कोणी सांगितला तर त्याचं उत्तर असं आहे की ते सांगण्यासाठीच आले होते. एक वर्ग असा आहे की जन्माला यावंच लागतं. एकाला आणावं लागतं आणि एक येत असतात. आणावं लागतं ते देवाला, यावंच लागतं ते तुम्हा आम्हाला आणि येत असतात ते संत. कशासाठी? उजळावया आलो आता खरा खोटा निवाडा येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी उद्धार या आले दीनजना. म्हणून तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपदेश करण्यासाठी आले ते संत. उपदेश करण्यासाठीच आलेत म्हणून तुम्हा आम्हाला महाराज उपदेश करतात. ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्याला मिळालेला पैसा आपल्या मुलाबाळाला उपयोगी पडावा म्हणून रात्रंदिवस प्रयत्न करतात किंवा आपल्याला पडलेले कष्ट आपल्या मुलाबाळाला पडू नये म्हणून रात्रंदिवस प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे संत महात्मे तुमच्या आमच्यासाठी प्रयत्न करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. म्हणून ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्यावर आपल्या मुलाबाळासाठी प्रयत्न करतात त्याचप्रमाणे संत महात्मे तुमच्या आमच्यासाठी प्रयत्न करोनी सायास शिकविती करोनी सायास करोनी सायास करोनी सायास सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते करोनी सायास शिकविते करोनी सायास या नरदेहात जन्माला आलेल्या जीवांना उपदेश करतात की बाबा पवित्र अशा प्रकारचा नरदेह परमार्थ करण्यासाठी मिळालेला आहे. परमार्थ करण्याचं ज्ञान इतर योनीमध्ये नाही तर इतर जन्मामध्ये नाही. याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे.
देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला बादा बादिकेचा विठ्ठल. हरा विठ्ठला विठ्ठला तुम्हा आम्हाला हा नरदेह परमार्थ करण्यासाठी मिळालेला आहे. नाथ महाराज भागवतामध्ये उत्कृष्ट असं वर्णन करतात. ज्या वेळेला भगवंताने सगळी सृष्टी निर्माण केली, नरदेह न निर्माण करता कशासाठी? ऐशी जाणावया निज सुपाते, पूर्वी तेने श्री अनंते, आपुले मायेचे निहाते, केली बहुत शरीरे, एकी केले भूचरे, एकी केले खेचरे, एकी केले जलचरे, चराचरे ती बहु एके विठ्ठल. पृथ्वीवर राहणारे प्राणी, पाण्यामध्ये राहणारे प्राणी, आकाशामध्ये उडणारे प्राणी, हे सर्व योनी तयार केल्या. फक्त नरदेह न निर्माण करता ज्या वेळेला या सृष्टीकडे पाहिलं, त्यावेळेला देवाला समाधान वाटले नाही. ऐसे देखोनी सृष्टी ते, सुख न वाटेची देवा ते, मग मानवी प्रकृती ते, आदरे बहुत निर्मिले. सगळ्या सृष्टीकडे पाहिलं, त्यावेळेला समाधान वाटले नाही. म्हणून भगवंताने तुमचा आमचा जन्म हा आदराने आवडीने निर्माण केलेला आहे. जसं एखाद्या माणसाला 5-7 मुली आहेत आणि त्याला त्यांच्याकडे पाहून समाधान वाटत नाही. ज्या वेळेला त्या 7 मुलींमध्ये 8व्याने मुलगा झाला, त्यावेळेला त्या मुलाकडे पाहून त्याला समाधान वाटतो. तसं भगवंताला इतर योनीकडे पाहून समाधान वाटलं नाही. ज्या वेळेला नरदेह निर्माण झाला, देखोनी मनुष्य देहासी, आणि सुख झाले भगवंतासी विठ्ठल. परमार्थ करण्याच्या लायक हाच एक जीव आहे. जनावरांना परमार्थ करता येत नाही. पशु पाप पुण्य काय हे जाणती, उत्तम माध्यम भोग भोगती. त्यांना पाप पुण्य कळत नाही. कुत्रे काही कीर्तनाला येतात का? नाही. बैल काही कीर्तनाला येतात का? नाही. गाढव काही कीर्तनाला येतात का? नाही. मग कीर्तनाला कोण येतात? माणसंच येतात ना. आणि जे कीर्तनाला नाहीत आले ते कोण आहेत? ते तुम्हीच ठरवा विठ्ठल. परमार्थ करण्याचं ज्ञान मानवाला दिलेलं आहे. जनावरांचे आणि आपले काही व्यवहार सारखे. लक्षात ठेवा. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, आहार निद्रा भय मेथुन, सर्व योनीसी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान, अधिक जान सर्वथा. जनावरांना खायला लागतं, आपणही खातो. त्यांना भीती, आपल्या ठिकाणीही भीती. त्यांना मेथू नये, आपल्या ठिकाणीही मेथू नये. फक्त माणसाला एक गुण मोठा आहे. नरकुची करिणी करीतो नरका नारायण बन जाय, बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी विठ्ठल. परमार्थ करण्याचं ज्ञान फक्त मानवाला दिलेलं आहे. म्हणून भगवंताने तुमचा आमचा जन्म हा परमार्थ करण्यासाठी दिलेला आहे. पण लोक त्याच्या विरुद्ध वागू लागले. देवाला वाटलं हे परमार्थ करतील, पण लोक त्याच्या उलट वागतात. म्हणून महाराज म्हणतात, देवधर्म सांदे पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. इंद्रिय ग्रामीच्या राजविधी, अहम ममतेच्या जल्पवाधी, विकारातरांची माननी मेळविता ते. देवाला वाटलं, हो नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात ना, निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी,
पण तो देवाचा विश्वास बुडवणी विषय शोणी जपतन विठ्ठल. विश्वासघात केला लोकांनी. देवाला वाटलं एक आणि लोक वागतायत एक. एक उदाहरण द्यायचं ठरलं तर देते. एक भिकारी असा रस्त्याने फिरतोय. भयंकर पाऊस आलेला आहे. त्याला थंडी वाजून आलेली. आता काय करावं? पाऊस तर लागतोय. आपल्याला खोलीमध्ये कोण घेणार, कोण जागा देणार, असा विचार करीत तो जात असताना त्याला समोर एक पोलीस स्टेशन दिसलं. त्याने एक युक्ती केली. समोरून एक आमची माता भगिनी छत्री पांघरून येत असताना तो म्हणला, एक अटकल चांगली. ही बाई जवळ जवळ आल्यानंतर आपण हिची छत्री घेऊन पळून जायचं. म्हणजे ही बाई मोठ्याने ओरडणार, म्हणजे पोलीस आपल्याला पकडतील आणि एका खोलीमध्ये कोंडून ठेवतील. म्हणजे आपली रात्र सगळी आरामात जाणार, पावसाची बात लागणार नाही असं त्याला वाटलं. पण ती माता भगिनी जेव्हा जवळ आली आणि ही तिची छत्री घेऊन पळायला लागला, तेवढ्यात ती बाई म्हणते, तुमची असेल तर घेऊन जा. बया मी आता दुसऱ्याचीच आणलेली. म्हणजे ह्यानं धरलं एक आणि ते झालं एक. विठ्ठल. जसं त्या भिकाऱ्याला वाटलं एक आणि ते झालं एक, तसं देवाला वाटलं हे परमार्थ करतील. पण आज असे काही लोक जन्माला आलेत की देव नाही म्हणणारे. देवाला वाटलं हे भजन करतील पण देवच नाही म्हणणारी लोक आज जन्माला आलेत. बरं किती लोक म्हणले देव नाही म्हणजे देव नाही हो. उगा 50-50 आंधळे एका ठिकाणी जमा झाले आणि ते एकमेकांना म्हणतात, अरे सूर्य उदय होतो म्हणतात खरं काय? मग दुसरा आंधळा म्हणाला, अरे तुला कोणी सांगितलंय हे सगळं खोटं आहे. बरं मला सांगा, किती आंधळ्याने म्हणाले सूर्य उदय होत नाही म्हणजे सूर्य उदय होत नाही का हो? तसं किती नास्तिकाने म्हणाले देव नाही म्हणजे देव नाही का हो? देव आहे तर दाखवा ना. आम्हाला देव दिसतच नाही. आम्हाला जे दिसतं तेच आम्ही मानतो, दाखवा ना. मग मी म्हणलं, देव ही बघायची वस्तू नाही आहे, देव ही अनुभवाने जाणायच आहे. तेव्हा तो म्हणाला, हे आम्हाला अजिबात पटणार नाही, प्रमाण देऊन सांगा. मी त्याला सांगितलं, का रे बाबा ही लाईट आहे, पोलवरली तार आहे, या तारेवर लाईट आहे का? मग तो म्हणला, मग लाईट आहे ना. मग मी म्हणलं, दाखव बरं तिथं. मग तो म्हणला, तिथं कशी दिसेल? मग मी म्हणलं, लाईटच नसेल. मग तो म्हणला, हो ताई या तारेमध्ये लाईट आहे पण त्याच्यासाठी हे फिटिंग करावं लागतं. मग मी म्हणलं, हे बिना फिटिंगचं तुझ्या बापानं ठेवलंय का? विठ्ठल. अरे नाणाराचे हे हाल आहे. अरे झिरोचा बल्ब लावण्यासाठी, हा प्रकाश पाहण्यासाठी एवढी मोठी फिटिंग करावी लागती. त्यावेळेला लाईट दिसते. आणि एवढा मोठा आमचा ब्रह्मांड नायक पाहण्यासाठी परमार्थ करावे लागेल की नाही? बरं परमार्थ करून सुद्धा लवकर मिळू लागत नाही. जपी तपी भमभम करणारे, 12 वर्ष अनुष्ठान करणारे यांना लवकर मिळू लागत नाही आणि न परमार्थ करणाऱ्याला कसं शक्य? ठेव का, माझं वय कमी पण तुम्हाला हे कळण्यासाठी मला एक उदाहरण द्यावं लागते. मी म्हणते की परमार्थ करून सुद्धा लवकर कळत नाही आणि न परमार्थ करणाऱ्याला कसं शक्य? त्याच्यासाठी एक उदाहरण. नांदून वरमाय होत नाही आणि नी नांदणे म्हणते मी वरमाय कधी होईल? तुझ्या बापानं ठेवलंय का? विठ्ठल. अरे नांदणाऱ्याचे हे हाल आहेत आणि न परमार्थ करणाऱ्याला कसं शक्य? सांगितलं, तुला देवच पाहिजे ना, एक ग्लासभर दूध घेऊन ये. दूध आणल्यानंतर मी त्या दुधात खालीवर पाहिलं. तेव्हा तो म्हणतो, ओ ताई तुम्ही दुधात काय पाहताय? मी म्हणलं, लोणी. मग तो म्हणला, ओ ताई दुधात कुठं लोणी असतं का हो? मग मी म्हणलं, ज्या दुधात लोणी नाही त्याला दूध म्हणतात का हो? मग तो म्हणला, अहो ताई लोणी असतं पण त्याच्यासाठी ते इरजावं लागतं, घुसळावं लागतं. मग मी म्हणलं, हे पण तसंच आहे. म्हणतो नी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा. सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा. म्हणतो नी नवनीता तैसे घे अनंता, म्हणतो नी नवनीता तैसे घे अनंता. नवनीता
कथा सांडी मागो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा वाया सांडी मार्ग वाया कथा सांडी मार्ग हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणतो नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सानी मार्ग हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जसं मंथन केल्यानंतर लोणी निघतं तसं परमार्थ केल्यानंतरच देव आपल्याला कळतो. पण लोक परमार्थ न करता म्हणतात आम्हाला देव दाखवाना. मग त्यांना देव दिसेलच कसा? हे कशाकरिता सांगते? परमार्थ करिण्याकरिता तुम्हा आम्हाला निर्माण केलं. पण आज देव नाही म्हणणारी लोक आज जन्माला आले. हा तुम्हा आम्हाला जो मिळालेला नरदेह तो केवळ परमार्थ करण्यासाठी देव प्राप्तीसाठी मिळालेला आहे. कारण अनादिकालापासून हा तुमचा आमचा जीव जन्म मृत्यूचं दुःख ते भोगत आहे. ते दुःख याच जन्मामध्ये घालवता येतो. विठ्ठल विठ्ठल विठला 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 135वी ओवी माऊली सांगतात तैसेचे नि शरीरे शरीरायने सरे किंबहुना एर धारे चिरा पडे. जन्म मृत्यूचं दुःख ते दुःख याच जन्मामध्ये घालवता येतो. पण काय केल्यानंतर तेच महाराज अभंगाच्या प्रथम साठविला हारी हारी साठविला हारी हारी साठविला हारी साठविला हारी साठविला हारी हारी जिहि हृदय मंदिरे जिहि हृदय मंदिरे त्यांची सरली एरधार एरधार त्यांची सरली एरधार हृदय मंदिरे हृदय मंदिरे त्यांची सरली एरधार ओ साठविला हृदय मंदिरे हृदय मंदिरे मंदिरे हृदय मंदिरे हो हृदय मंदिरे हो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की अनादिकालापासून हा तुमचा आमचा जीव जन्म मृत्यूचं दुःख ते दुःख याच जन्मामध्ये घालवता येतं. पण काय केल्यानंतर साठविला हरी जी हृदय मंदिरी. ज्यानं भगवंताला हृदयाच्या ठिकाणी साठविलं त्याचं दुःख नाहीशी होतं. आता याच्यावर 4 शंका आहेत पण आपण त्यानंतर पाहूया. मग कुणी भगवंताला हृदयाच्या ठिकाणी साठविलं तर असेच एक संत होते
आणि ते पैठण जवळ राहत होते. त्यांचं नाव आहे कुर्मुदास महाराज. त्यांना जन्मापासूनच हात आणि पाय दोन्हीही नव्हते, परंतु त्यांना हरिकीर्तन हरिकथा ऐकायची फार आवड होती. जवळच्याच मंदिरामध्ये कुठे हरिकीर्तन हरिकथा असेल तर कुर्मुदास तेथे खरडत खरडत सरकत मंदिरात जायचे. एखादा भक्त भेटला तर तो त्यांना आदराने मंदिरात न्यायचा, पण जर कोणीच नाही नेले तर कुर्मुदास खरडत खरडत मंदिरात जायचे. हा त्यांचा नेमच. एकाग्रताने हरिकथा ऐकायची आणि भगवंताच्या नामाचा जप करायचा, हाच त्यांचा नित्यनेम. असंच एके दिवशी पैठण क्षेत्रातील महान संत भानुदास महाराजांचे चिरंजीव चक्रकांत महाराजांचे चिरंजीव श्री संत सूर्यकांत आणि सूर्यकांतांचे चिरंजीव श्री संत शांतीब्रह्म पैठणचे निवासी एकनाथ महाराज. संध्याकाळची वेळ होती आणि भानुदास महाराजांचं कीर्तन होतं आणि त्याच वेळेस कुर्मुदासांनी आपल्या आईला हाक मारली. आई, ए आई, ऐक ना ग आई, मला कीर्तनाला घेऊन चल ना ग. आई वैतागली, आई कंठाळली. आई म्हणते, अरे कुर्मुदासा, तुझे हात कोपरापासून तुटले, तुला पाय गुडघ्यापासून खाली नाही. आता मी 70 वर्षांची म्हातारी झाले रे दादा. आता मी तुला नाही सोडू शकत कीर्तनाला कुर्मुदासा. आता मी तुला कीर्तनाला नाही सोडू शकत. ती म्हणते, कुर्मुदास महाराज म्हणतात, आई फक्त आजच्याच दिवस मला कीर्तनाला घेऊन चल ना ग. ती म्हणते, बाळराजा, मी तुला कीर्तनाला नाही सोडू शकत. अरे आता मी म्हातारी झाले. म्हातारपणामध्ये मुलाने आईचं संगोपन करायचे का आईने मुलाचं? नाही बाळ, तुला हात नाही, पाय नाहीत, मी तुझं किती दिवस संगोपन करणार? आई, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी परत कधीच म्हणणार नाही. फक्त आजच्याच दिवस मला कीर्तनाला घेऊन चल ना ग. काय अवस्था आहे महाराज, काय वाटत असेल कुर्मुदासांना. भगवंताने त्यांना हातही दिले नाही, भगवंताने त्यांना पायही दिले नाही. आम्हाला भगवंताने हात दिले, आम्हाला भगवंताने पाय दिले, पण नाही कळाले त्याचे महत्व आम्हाला. आई होती ना दादा, कुर्मुदासांची अवस्था पाहून ज्ञानोबारायांनाच म्हणावं लागतं. ज्ञानोबाराय म्हणणार, किंबहुना धनुर्धरा, जो मातेची हे उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. आईचे हृदय कालू लागले. आईला वाटले, हे परमेश्वरा, माझ्या मुलाला पाय तरी दिले असते, तरी माझा मुलगा कीर्तनाला तरी गेला असता रे. किती त्याच्या जीवनामध्ये दुर्दशा केली. भगवंताच्या चिंतनामध्ये ती आई बोलून गेली, हे परमेश्वरा, माझ्या मुलाने कोणतं पाप केलं रे. आई होती दादा ती. कुर्मुदास महाराज आग्रह करतात. भानुदास महाराजांचं कीर्तन गोदावरीच्या पवित्र पटांगणामध्ये चालायचं. भानुदास महाराज पंढरीचं वर्णन करायचे, भानुदास महाराज चंद्रभागेचं वर्णन करायचे, भानुदास महाराज पुंडलिकाचं वर्णन करायचे, पांडुरंगाचं वर्णन करायचे. आणि कुर्मुदास महाराज ते दररोज ऐकायचे. भानुदास महाराज सांगायचे, अरे जगामध्ये अनेक तीर्थ असतील, या विश्वामध्ये, पण एकदा जर चंद्रभागा डोळ्याने बघितली ना दादा, जगातली सगळी तीर्थ घडतात रे, जगातली सगळी तीर्थ घडतात. अवघे चित्रे ते घरती एक वेळा, चंद्रभागा डोळा देख लिया. अवघे चित्रे ते घडती एक वेळा. चंद्रभागा जर डोळ्याने बघितली ना दादा, जगातली सगळी तीर्थ घडतात. पांडुरंगाचं जर दर्शन झालं
तर विश्वातल्या सर्व संतांचं दर्शन होतं आणि पंढरी तीर्थक्षेत्राचं जर दर्शन झालं तर जीवनातली सगळी पापे जळून भस्म होतात. कुर्मुदास महाराज आईला सांगतात, आई, ए आई, माझी तुझ्या चरणाला विनंती ग, फक्त आजच्याच दिवस मला कीर्तनाला घेऊन चल ना ग. आईने कुर्मुदासांना पाठीवर घेतलं दादा आणि कीर्तनामध्ये नेऊन सोडलं. कुर्मुदास महाराज गडबडत गडबडत एवढ्या गर्दीतून वाट काढत भानुदास महाराजांच्या समोर कीर्तनाला आले. भानुदास महाराजांनी विचारलं, कुर्मुदासा, काय महाराज? आला वय? आलो महाराज. कोणी आणलं रे? आईने. अरे आपल्या आईला किती दिवस त्रास देणार रे? अरे आता ती म्हातारी झाली, तू तिचा आश्रय बनायला पाहिजे का तिने तुझा? किती दिवस त्रास देणार नाही बाबा, नाही महाराज, मी इथून पुढे त्रास देणार नाही तिला. आणि कीर्तनाला प्रारंभ झाला. कीर्तन संपलं. भानुदास महाराज कुर्मुदासांना म्हणतात, कुर्मुदासा, आता रे उद्या मी पंढरपूरला निघालो. कुर्मुदासा, उद्या मी पंढरपूरला निघालो, तू कुठं जाशील? नाही महाराज, मला पण पंढरपूरला यायचंय. तेव्हा भानुदास महाराज म्हणाले, अरे कुर्मुदासा, अरे ज्याला पाय आहे ते पोहोचू शकत नाही पंढरीला आणि तू कसा येशील? तेव्हा कुर्मुदास महाराज म्हणाले, महाराज, तुम्ही फक्त एकदा हो म्हणा, फक्त एकदा हो म्हणा, मी पंढरपूरला आल्याशिवाय राहणार नाही. भानुदास महाराज सहज हो म्हणून गेले आणि भानुदास महाराजांनी कुर्मुदासांना सांगितलं, कुर्मुदासा, बाबा उद्याचा मुक्काम बीडला किंवा मांजर सुंब्याला आहे. मुक्कामाचे जे जे ठिकाण आहे ते भानुदासांनी कुर्मुदासांना सांगितले. आणि कुर्मुदास महाराजांनी रात्र झाली की प्रवास गडबडत गडबडत रस्त्याने कोणी असलं तर रस्ता विचारत विचारत मुक्कामाच्या ठिकाणी आले. मारुतीच्या मंदिरात गेले आणि सगळ्या गावकऱ्यांना आवाज देतात, हे गावकऱ्यांनो, महाराजांची दिंडी पंढरपूरच्या मार्गावर, त्यांना भाकरी भाजी घेऊन या. महाराजांनी दिंडी येण्याच्या अगोदर सगळी व्यवस्था करून ठेवली. सगळी व्यवस्था. दिंडी आली, प्रवचन झालं महाराजांचं, पंक्ती बसल्या, जेवण झाली. भानुदास महाराज कुर्मुदासांना म्हणतात, कुर्मुदासा, आला वय? आलो महाराज. कसा काय आला रे? नाही महाराज, बस तुमच्या होणे मला इथपर्यंत आणलं महाराज, तुमच्या होणे मला इथपर्यंत आणलं. आणि भानुदास महाराजांनी कुर्मुदासांना पुढचे मुक्कामाच्या ठिकाण सांगावे. आणि कुर्मुदास महाराजांनी रात्र झाली की प्रवास गडबडत गडबडत रस्त्याने कोणी असलं तर रस्ता विचारत विचारत पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी जावं. कुर्मुदासांनी खरडत खरडत बार्शीच्या पुढे लहुण नावाचं गाव, तेथे शेवटचा दिवस होता. भानुदास महाराजांच्या आनंदाला पारावार नाही हो. भानुदास महाराज कुर्मुदासांना म्हणतात, कुर्मुदासा, बाबा आज आपला शेवटचा मुक्काम आहे रे, उद्या आपल्याला पंढरपूरला जायचंय. नाही महाराज, नाही महाराज, मी पंढरपूरला येऊ शकत नाही. तेव्हा भानुदास महाराज कुर्मुदासांना म्हणतात, अरे कुर्मुदासा, अरे इतक्या लांब आलास, आता जवळ आलं रे पंढरपूर. नाही महाराज, नाही महाराज, मी पंढरपूरला येऊ शकत नाही. आणि कुर्मुदासांनी आपलं पालतं शरीर उलट केलं. भानुदास महाराजांनी कुर्मुदासांच्या शरीराकडे पाहिलं. त्यांच्या शरीरामध्ये एवढे खडे रुतले होते, तुम्ही ते क्षण डोळ्यासमोर आणा. त्यांच्या शरीरामध्ये एवढे खडे रुतले होते, शरीर पुन्हा रक्तबंबाळ झालं होतं. कुर्मुदासांनी निघाल्यापासून अन्नाचा कोण घेतला नव्हता हो, पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नव्हता. आणि कुर्मुदासांना वाटलं, घरी होतो तेव्हा आई माझं सगळं करायची, मळमूत्र धुवायची, पण पंढरपूरच्या वाटेवर कोण करणार? म्हणून कुर्मुदासांनी अन्न पाण्याचा त्याग केला, काहीच घेतलं नाही.
आणि कृमुदास महाराज भानुदासांना म्हणतात, महाराज तुमच्या पवित्र चरणाला माझी विनंती की आता मी तर पंढरपूरला येऊ शकत नाही, पण तुम्ही जेव्हा पंढरपूरला जाल ना त्यावेळेला चंद्रभागेमध्ये 2 वेळा स्नान करा, एक माझ्या नावचं आणि एक तुमच्या नावचं. ज्या वेळेला पांडुरंगाचं दर्शन घ्याल ना त्यावेळेला 2दा दर्शन घ्या, एक माझ्या नावचं आणि एक तुमच्या नावचं. सांगा पांडुरंगाला कृमुदास नाही येऊ शकला, पाप शिल्लक असं अजून पुण्य नसेल, कृमुदास नाही आला तुमच्या दर्शनाला, पुण्य कमी पडलं म्हणा. सांगा पांडुरंगाला पुण्य कमी पडलं म्हणा. भानुदास महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. भानुदास महाराजांचे पाय उचलले नाहीत, जड पावलांनी महाराज पंढरपुरात आले. चंद्रभागेमध्ये 2 वेळा स्नान केलं, देवाच्या समोर गेले, हात जोडले. पांडुरंगा, अरे त्या कृमुदासांनी काय केलं असेल रे? कुठं राहिलं पैठण, कुठं राहिलं लहुळे? इतक्या लांब गडबडत देवा तुझ्या दर्शनाला आला रे. फक्त एकदाच ऐकलं होतं, पांडुरंग सगळ्यांना मुक्त करतो, तुला बघू नाही रे शकला. मग पांडुरंगाने रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी आता मला जावं लागते. कुठं निघाला देवा? माझा भक्त कृमुदास आलाय, त्याने सगळं अंग माझ्यावर ओवाळून टाकलंय, रक्त बंबाळ होऊन पडलाय. पांडुरंग पंढरपुरातून निघाले, लहुईला आले आणि लहुईला आल्याच्या नंतर जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, जो अनेक भक्तांच्या संकटात धावून जातो ना, तोच परमात्मा जगत नियंता कृमुदासांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं पांडुरंगाने. किती भाग्यवान असेल कृमुदास, जगाचा निर्माता, जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, साक्षात परमात्मा. ज्या वेळेला कृमुदासांना कुरवाळतो ना त्यावेळेला स्पर्श जाणवला की कृमुदास महाराज डोळे उघडतात. पांडुरंगा, तुम्ही माझ्यासाठी देवा इतकं केलं, पंढरपूर सोडून तुम्ही येथे आला, काही गरज नव्हती. अरे हजारो लाखो भक्त तुझ्या दर्शनासाठी लांबून आले असतील आणि तू माझ्यासाठी इथे आलास. कृमुदासा, वेळ कमी, काय पाहिजे ते सांगा. तुम्हाला हात देऊ का पाय देऊ? सुंदर शरीर देतो, वाटे तोडे भोग भोगा. महाराज तुम्ही तोंडातून शब्द काढा, जे मागाल ते मी आज तुम्हाला देतो. कृमुदासांनी सांगितलं, पांडुरंगा जन्म जन्म मुनी जंतन कराई, अंतराम कै आवत नाही. देवा, आता मी या देहाला कंठाळलो रे, आता बस, मला जिवंत राहण्याची इच्छा नाही. आता फक्त एकच इच्छा आहे, पांडुरंगा तुझ्या मांडीवर माझा प्राण जावा. आणि कृमुदासाने पांडुरंगाकडे पाहत पाहत आपला प्राण सोडला. ज्याप्रमाणे कृमुदासांनी परमार्थ करून देव आपलासा केला आणि देवाने त्यांना साक्षात दर्शन दिले आणि त्यांची जन्म मृत्यूची एरझार संपवली, त्याचप्रमाणे महाराज म्हणतात, ज्यानं जन्मभर परमार्थ करून देव आपलासा केला त्याचा जन्म मृत्यू नाहीसा होतो. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या त्यांची सरली येरधारा, त्यांची सरली येरधारा. कांती सरले निरधारा, कांती सरले निरधारा. त्यांची सरली येरधारा, त्यांची सरली येरधारा.
झाला सफल व्यापार विठ्ठल. ज्यानं भगवंताला हृदयाच्या ठिकाणी साठविलं त्याची एरझार संपली. एरझार संपणे म्हणजे जन्म मृत्यू नाहीसा होणे आणि तो प्रत्येक जीवाच्या पाठीमागे आहे. उपजे ते नासे नासिले ते पुनरपि देसे हे घटिकायंत जैसे परिभ्रमेगा. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नामून ना धनंजया जया परी. जन्म मृत्यू संपणे म्हणजे ते एरझार संपणे आणि ते जन्म मृत्यू ची एरझार ती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्याच पाठीमागे आहे. महाराज म्हणतात ज्यानं भगवंताला हृदयाच्या ठिकाणी साठविलं त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार विठ्ठल. काही लोक म्हणतील महाराज आता एरझार नाही संपली म्हणजे काय बिघडलंय. मग मी म्हणलं आज काही त्याचं दुःख वाटतही नाही पण त्यावेळेला आपल्याला जाणवतं की किती दुःख आहे. त्यावेळेला हा जीव सारखी देवाची शरणागती करत असतो. एक वेळ करी या दुखावे गळे दुरितांचे जाळे उगवणी. देवा मला या दुःखातून लवकर मुक्त करा. तेव्हा देवाने विचारलं की मी या दुःखातून मुक्त केलं तर तुम्ही याच्या मोबदल्यात काय करशील. तेव्हा प्रत्येकाने सांगितलं आठवीन पायी हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंग विठ्ठल. आईच्या उदरामध्ये असताना प्रत्येकाने प्रतिज्ञा केली देवा मी रात्रंदिवस तुझं भजन करीन. पण भजन न करता लोक त्याच्या उलट वागू लागले. हे कशाकरिता सांगते या जन्मामध्ये येऊन ज्यानं परमार्थ केला त्याचा जन्म मृत्यू नाहीसा होणे म्हणजेच एरझार संपणं आणि ज्याची एरझार संपली त्याचा झाला सफल व्यापार. त्याचा व्यापार सफळ झाला. व्यापार सफळ होणे म्हणजेच हित होणे. आणि तुकाराम महाराज आम्हाला सांगतात की तुका म्हणे तुका म्हणे हित होय तो व्यापार. तुका म्हणे हित होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे. करा काय फार शिकवावे. सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत. फार शिकवावे. करा काय फार शिकवावे. सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया तुका म्हणे हित होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत. तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सूचना देतात की आपलं हित व्हावं असं वाटत असेल ना तर ज्या व्यापारामध्ये हित आहे तो व्यापार करा. हित होण्यासाठी काय करायचे भगवंताचे नामस्मरण. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. ज्या व्यापारामध्ये हित आहे असा व्यापार करा. आपलं हित व्हावं असं वाटत असेल ना तर हित ते करावे देवाचे चिंतन भगवंताचे नामस्मरण करा. व्यापार म्हणजे धंदा आहे.
महाराज म्हणतात आमचा धंदा सुरू आहे, पण कोणता? दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, दिवस न कळे रात्र न कळे, न कळिके दिवस रात्र, अखंड लागली सी ज्योती, आनंद नरीच्या गती, वरून किती तया सुखा. गोविंद सेन गोविंद, रात्रंदिवस भजन करणं, भगवंताचं नामस्मरण हाच व्यापार आमचा चालू आहे. आता तुमचा आमचा व्यापार कसला आहे? अहो सगळा मुजलात घाट आहे ना हो. मुजलामध्ये पडे तोटा, पैसा खोटा उदीव. आता मुदलात घाटा ज्या धंद्यात आहे तो धंदा करायचाच कशाला? महाराज म्हणतात ना आवडे व्यापार तुटी जातो, ना आवडे व्यापार तुटीचा तो नावडी व्यापार. तुटीचा तो नावडी याच्यासाठी अवघाची भार, त्याची साठी अवघाची भार. तुटीचा तो नावडी व्यापार, हा तुटीचा तो नावडी व्यापार, तुटीचा तो नावडी व्यापार. सत्याची साठी अवघाची भार, ना आवडे व्यापार तुटीचा तो. ज्या व्यापारामध्ये मुदलाच घाट आहे आणि आपलं तेच चाललंय. जन्माला येऊन काय केले तर मुदल गमावले. अव मुदल बुडी आहे माणसातलंय, काय सांगावं तुम्हाला. एक उदाहरण देते. खेड्यामधून 3 ग्रस्त मुंबईला व्यापार करण्यासाठी निघाले आणि सगळ्यांनी 2-2 हजार सोबत घेतले. पण जो हुशार म्हणून सोबत घेतलेला होता तो म्हणाला तुम्ही माझा ऐकायचं. मग बाकीचे म्हणाले म्हणून तर तुला संग घेतलंय ना. मग निघाले. मग हा म्हणला तुमचं काही खरं नाही बघा, कारण तुम्हाला 36 गुणांपैकी 34च गुण येतो, फक्त 2 कमी म्हणाला. मग बाकीचे म्हणाले मग कोणते कोणते कमी? म्हणलं एक स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्यानं सांगितल्यावर तुम्ही ऐकत नाही. मग हे म्हणले तू जसं सांगशील तसं आम्ही ऐकू. निघाले. पायी प्रवास मुंबईला. अशा ठिकाणी सूर्य मावळला की चौकडून 10-10 किलोमीटर गावून जो हुशार म्हणून नेलेला मुलगा तो म्हणाला ऐ पोरायो आपला हितच मुक्काम. ते म्हणले हित रानात आणि पैसे घेऊन रात्रीच्या वेळेला चल एखाद्या गाव जवळ करू. हे म्हणलं मी सांगितलं होतं तुम्ही माझं ऐकणार नाही. ते म्हणाले पण काय ऐकायचे, रात्रीच्या वेळेला पैसे घेऊन येतं रानात झोपायचं काय? हे म्हणलं काही पण असू हितच. ते म्हणाले तुला झोपायचं असलं तर झोप. ती पडला वाटेवरच आडवं आणि ही दोघं थोडे जरा शेतात बाजूला झोपले. योग असा अमावस्याची रात्र आहे. 5-50 चोर त्या रस्त्याने चोरी करण्यासाठी निघाले. ही रात्रीच्या वेळेला ही आडवं झोपलेलं गिराईक एक जणाच्या पायाला लागलं. मग बाकीच्यांना म्हणाला थांबा. म्हणले का? म्हणलं कोणीतरी पडलंय रस्त्यावर आडवं. म्हणाले चल पिऊन पडलेला असून कोण, आपल्याला काय घेणं देण्याचं. मग हे म्हणाले म्हणजे चोर सुद्धा पिणाऱ्याला किंमत देत नाहीत आणि वारकरी का द्यायची तर. मग एवढ्यावर त्यानं थांबाव का नाही. उठला आणि सांगितलं ए थांब, कुणाला म्हणतो रे मी माझ्या गळ्यात माळ आहे माळ, काय समजतोस? हे म्हणाले ए माळ म्हणते. बाकीचे म्हणाले माळ करे म्हणल्यावर असं भिकार चोट, आपल्याला काय करायचंय चल. मग एवढ्यावर तरी त्यानं थांबाव का नाही. सांगितलं ए भिकारी कोणाला म्हणतो रे, काय समजतोस? तुझले जागीरदार आहेस काय? हा 2000 आहे त्या पट्ट्यापाशी 2000, काय समजतोस? आता मला सांगा पैसे घेऊन व्यापाराला निघलाय, रात्रीची वेळ चोरांशी बोलतोय.
त्याच्या पायाला लागलं ते म्हणाले ए या रे माघारी 2000 म्हणते. मग बाकीचे म्हणाले अरे पैसे घेऊन एकला रानात झोपत असते खरं. हे म्हणलं एकला अरे 3 जण आहेत 3 जण आणि 3 कशी 2-2 हजार आहेत. आता मला नाही वाटत तिथं हार घालून स्वागत केलं असेल. अहो चांगले हारले मारले आणि पैसे घेऊन गेले. विठाला दृष्टांत संपला. आता त्याचा सिद्धांत असा आहे की आम्हाला हे नरदेह निदान लागले हे भांडवल आहे. या भांडवलावर आपल्याला व्यापार करायचा आहे. व्यापार कोणता? नामस्मरण. परमार्थ करायचा आहे आणि परमार्थ करून मोक्ष मिळवायचा आहे. पण तो मोक्ष मिळवण्यासाठी निघालो. पण जाता जाता आपण या संसार रूपी अरण्यामध्ये मुकामाला बसलोत आणि त्याच्यामुळे हे नरदेह रूपी 2000 काळरूपी चोरांच्या तडाख्यात गेले. विठाला ओ मुदलत घाट आहे ना हो. किती उदाहरणे देऊ तुम्हाला. एका माणसाने काटवट घोडा चोरला 1 जणाचा आणि पार साळेगावच्या बाजारात विकायला आणला. चोरून आणलेला घोडा. विचारलं का हो घोडा कितीला दिला? हा म्हणला 10,000. मला घोडा कमी नाही का होत? म्हणाला चोरीचं समजला काय? आणला होता चोरूनच पण तिथे एक गणेश महाराजांसारखा शहाणा गेला. म्हणाला घोडा कितीला आहे? मला 10,000. मला 15,000 5 आगाव देतो पण घोड्याला चाली कशा आहेत? मला बघा चालून बघा बसून बघा नंतर पैसे द्या. मग बसलं. ही म्हणलं चालेल. मग ही जी घोड्यावर बसलं आणि जी गेलं ती पुन्हा महागारी आलं नाही. पैसा नाही ना भाव नाही ना सौदा नाही. बाकीच्यांना म्हटलं घोडा विकला काय की? म्हणाले पाहून घोडा विकला काय की? म्हणले दिला राव. मला कितीला दिला? म्हणले आणल्या भावाचाच दिला. म्हणजे चोरून आला चोरूनच मिळाला. त्याचा काही उपयोग झाला का नाही? विठाला अहो मुदल बुडवे का नाही? मुदला तोटाय का नाही? अहो काही व्यापार करणारी माणसं असली चतुर आहेत की बिना भांडवली धंदा करते. तो एका बाजारामध्ये ट्रक भर माशा पावडरच्या पुढे आला. 50 पैशाला पुढे. माशा खूप त्रास देतात ना म्हणून माशी पावडर 50 पैशाला पुढे 50 पैशाला पुढे आणि देताना सांगायचं एवढूच पुढे बांधलेली 50 पैशाला उकलून पाहू नका. त्याचा वास गेला त्याची पावर कमी झाली मी जिम्मेदार नाही. मग ही लोक दुसऱ्या कागदामध्ये गुंडायचे न्यायचे का? तर भारी औषध येणं. एका माणसाने आणलं आणि एकदा जेवायला बसला. त्याला आठवण झाली. बायकोला म्हणला ती माशी पावडरची पुडी घे ग. मग त्याच्यात उकलली बघितली त्याच्यात औषध तर नव्हतंच. पेनानं लिहिलं होतं उजव्या हाताने जेवावे आणि डाव्या हाताने माशा माराव्या. आता ही विकत आणायची काय गरज होती का? म्हणजे त्याचे सुद्धा पैसे केले का नाही? बिना भांडवली धंदा. विठाला महाराज म्हणते असला व्यापार लोक भांडवल नसताना करतात आणि आपल्याला भांडवल असून करता येत नाही. अहो लक्षात ठेवा ज्या व्यापारामध्ये हित आहे असा व्यापार करा ना. मग किती शिकवावं तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणतात फार काही शिकवावे शिकविले काही नसेल तिथया बोली लेवाया बोल जाते. काही लोकांना शिकूनही उपयोग होत नाही. बोललेलं सगळं वाया जातं. मग महाराज म्हणतात सज्जना हो प्रेमाने जर भगवंताचं नामस्मरण केलं तर देव आपल्या हृदयामध्ये येतो आणि तो का आपलाचा झाला रे झाला त्याचा भगवत भक्ताला भीती चिंता राहत नाही. तेच महाराज हरी आला हाता हरी आला हाता हरि आला हाता हरि आला हाता
भय चिंता मग करते भय चिंता साथी जणेर दार हो साथी जणेर दार हरी आला हाता मग कैची भय चिंता. चला आता आपण भजन करूया. टाळकरी टाळ वाजवतात, पकवाजवाले पकवाज वाजवतात, पेटीवाले पेटी वाजवतात, आर्गनवाले आर्गन वाजवतात. मी कीर्तन सांगते आणि तुम्ही काय करतात? निस्ते बसलात. कुणी काय टाळी वाजिना, कुणी काय म्हणीना. आम्ही सगळं काय गुत घेतलंय का? अव इथं आमची आरडून आरडून आता टिचुकायची वेळ आली, पण तुम्ही काय तुमच्या बिंबीला नेट लागून दिलं नाही. बसलेतच असे जणू काय सूर्यफूल खुडायला आले. तरी मी अजून मधून म्हणत होते टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. काही लोकांनी ऐकलं, म्हणाले महाराज टाळ्या वाजवा म्हणतात ना, टाळ्या तर टाळ्या. पण तोंड काही उघडलं नाही. आता मला विचारायचे, माझं कीर्तन टाळ्या वाजवून भागवतात, तोंड उघडत नाही, तसं उद्यापासून जेवताना सुद्धा तोंड उघडायचंच नाही, नुसतं हातानं सुरूच. अहो तिथे तर हात सुद्धा उचलू देत नाही, तर हात उचलायच्या अगोदर जरी म्हणायलं तरी हात गुंतविलेले. विठ्ठल विठ्ठल कीर्तन संपल्यावर एखाद्याने पेढे आणू द्या ना, बघा कशी करते. मला दे ना. हो तसं करू नका. देवाने ज्यांना ज्यांना हात दिलेत, ज्यांच्या ज्यांच्या हातात बांगड्या नाहीत, अशाने हात वर करा आणि मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळ्या वाजवायच्या. विठोबा हरी
कीर्तन झाल्यावर थोड्या वेळानं पाया पडा सगळे. खाली ठेव बा. साठविला हरी साठविला हरी जे हृदय मंदिरी त्याची सरली धार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता त्याची सरली धार झाला सफल व्यापार. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, प्रेमाने जर भगवंताचं नामस्मरण केलं तर देव आपल्या हृदयामध्ये येतो आणि तो का आपलासा झाला रे झाला की त्या भगवत भक्ताला भीती चिंता राहत नाही. मग हरी आला हाता मग कैची भय चिंता. तो भगवान परमात्मा आपलासा झाल्यामुळे त्या भगवत भक्ताला भीती चिंता राहत नाही. एवढंच नाही तर त्या भगवत भक्ताचं कुठलंच काही शिल्लक ठेवत नाही, म्हणजे कर्म शिल्लक ठेवत नाही. आणि कर्म न राहणं म्हणजे तेरझार संपणं. तुम्हा आम्हाला जे जन्माला यावं लागतं त्याचं एकमेव कारण अगा कर्मे जे उरावे तर तेही सुखदुःखी पळावे. आले तया ते भोगावयावे देहा एका. महाराज म्हणतात की गेलेल्या जन्मामध्ये केलेलं कर्म ते भोगण्यासाठी या जन्मामध्ये यावंच लागतं आणि इथं येऊन कर्म करावंच लागतं. आणि मग तो का कर्म न राहणं म्हणजे तेरझार संपणं. मग तो का भगवान आपलासा झाला रे झाला की त्या भगवत भक्ताचं कुठलंच काही शिल्लक ठेवत नाही. तेच महाराज तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी
व्यापार व्यापार
बोलो विठ्ठला 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 साठविला हरीची हृदय मंदिरी त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. महाराज या अभंगामध्ये ज्यानं महाराज या अभंगामध्ये सांगतात की ज्यानं भगवंताला हृदयाच्या ठिकाणी साठविलं त्याची एरझार संपली. आता मी मगाशी बोललेले की याच्यावर 4 शंका आहेत. पहिली शंका अशी आहे की ज्या अर्थी देवाला हृदयाच्या ठिकाणी साठवावं लागतं त्या अर्थी देव हृदयाच्या वेगळा असायला पाहिजे. आणि इकडे शास्त्र तर सांगते व्यापिले नारायणे ऐसे बोलते पुराणे मुख्यत्व वेदांत. विठ्ठला शास्त्र तर सांगतय सर्वा गटी राम देहा देही एक. देव हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि तुकाराम महाराज साठवावं लागतं म्हणतो. मग दोन्हीपैकी कोणतं खरं? दोन्ही खरं. बघा हृदयामध्ये आहे हेही खरं आणि साठवावं लागतं हेही खरं. आता तुम्ही म्हणाल दोन्ही खरं कसं, तर मी तुम्हाला एक उदाहरण देते. बीडहून पुण्याला येण्यासाठी एक माणूस एसटीत चढला पण जागाच नाही म्हणून तो नगरपर्यंत उभा राहून आला. नगरमध्ये काही सीट उतरले मग तो खाली बसला पण तिकीट वगैरे काही काढलं नव्हतं. कंडक्टरचं लक्ष होतं. कंडक्टर म्हणाला तुम्ही कुठून बसले? तेव्हा हा म्हणला मी इथूनच बसलो. मग तो म्हणला अहो तुम्हाला लाज वाटत नाही? मी तर बीडमध्ये चाललेलं बघितलं. मग हा म्हणला तुमचंही खरं आणि माझंही खरं, कारण चढलो बीडमध्ये आणि बसलो नगरमध्ये. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, कारण गाडीत जागाच नव्हती म्हणून तुमचंही बरोबर आणि माझंही बरोबर. तसा देव सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे पण सामान्य स्वरूपाने ज्याने विशेष स्वरूपाने साठविला त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. विठ्ठला 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 पहिली शंका संपली. आता दुसरी शंका अशी आहे की एवढा मोठा भगवान आणि एवढूशा अंतःकरणामध्ये राहतो कसा? तर त्याचं उत्तर असं आहे भावबळे आकळे एरविना न कळे करी तरी यावळे तैसा हरी. एवढा मोठा भगवान आणि एवढूशा अंतःकरणामध्ये प्रेमाने राहतो. देव आपल्याचा करण्यासाठी तुका म्हणे भाव जवळी धरोणी आणि दे. देव प्राप्तीसाठी काय पाहिजे? देव लांब नाहीये, देव जवळच आहे. देव कैसा तया आतुरी भाकी बरी करुणा. महाराज म्हणतात देव लांब नाहीये, देव जवळच आहे. त्याच्यासाठी सर्वांच्या परिचयाचे एक उदाहरण पांडवाच्या घरी वृत्ताची सांगताय. धर्मराजाने सांगितलं द्वारकाधीश भगवान परमात्मा आपल्या घरी जेवायला आणायचे. हे काम कुणाकडे? म्हणले भीमदादाकडे. म्हणले भीमा द्वारकेहून हस्तिनापूरला देवाला घेऊन ये. तेव्हा भीमाने सांगितलं हो मी जातो पण आत्ता जायला मी काय रिकामा नाही. तुम्ही काय करा स्वयंपाक करा, ताट लावा आणि तूप वाढायचं ठेवा आणि मग माझ्याकडे या. मग धर्मराज म्हणाले अरे भीमा तुझा आडमुठपणा तरी कधी जाईल रे? द्वारकेहून हस्तिनापूरला एवढ्या लवकर तूप वाढेपर्यंत देव कसा आणणार? मग भीमाने सांगितलं तुम्हाला बाकीचं काय घेणं देणं आहे? तुम्हाला देव पाहिजे ना, लागा कामाला. सगळा स्वयंपाक तयार केला, ताट लावलं, तूप वाढायचं ठेवलं आणि मग भीमाला सांगितलं भीमा घेऊन ये भगवंताला. मग भीमाने आपली गदा हातात घेतली आणि वाड्याच्या बाहेर गेला. ती गदा वर भिरकावली आणि वर फेकली आणि जाताना आरोळी दिली. एकतर देवाला घेऊन ये नाहीतर मला घेऊन जा. काय श्रद्धा आहे? त्याच्या मनामध्ये शंका सुद्धा नाही ती पडन आपण मरणार, पण ती पडायच्या अगोदर आमचा भगवान आला आणि ती गदा अशी वरच्या वर ठेवली आणि म्हणाला
अरे भीमा हे काय करतोस? तेव्हा भीमाने सांगितलं जरा अर्जंट कॉल होता जरा म्हणून केला नाही विलाज होता. मग देवाने सांगितलं अरे भीमा ही गदा जर तुझ्या डोक्यात पडली असती आणि तू पटकन मेला असतस तर रे. तेव्हा भीम म्हणला मला विश्वास आहे की तू मला लागू देत नाहीस विठाला. तेवढा विश्वास असायला पाहिजे. पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही दगड सुद्धा वर फेकायचा प्रयत्न करू नका. बघा आपली डोके फुटतील बर का. कारण तेवढा विश्वास असायला पाहिजे. मग देव लांब आहे का? मग एवढा मोठा भगवान आणि एवढूशा अंतःकरणामध्ये फक्त प्रेमाने राहतो विठ्ठल. दुसरी शंका संपली. आता तिसरी शंका अशी आहे की अंतःकरणातच का राहतो? तर त्याचं कारण असं आहे की आपले सगळे इंद्रिय आहेत ना हे रजगुणांपासून निर्माण झालेले आणि फक्त हे अंतःकरण हे शुद्ध सत्व गुणांपासून निर्माण झालेले. म्हणून महाराज म्हणतात ना आवडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोणी अंतर राहे दासा. एवढा मोठा भगवान आणि अंतःकरणातच काय राहतो? तर त्याचं आता मी सांगितलं ना की हे अंतःकरण हे शुद्ध सत्व गुणांपासून निर्माण झालेले. विठ्ठल विठ्ठल तिसरी शंका संपली. आता चौथी शंका अशी आहे की कोणी कोणी याच्या अगोदर साठविला होता का भगवंताला? तर सावता महाराज. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा. दुसरा नंबर आमची जनाबाई म्हणतात हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल भोंडीला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल भोंडीला. धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल पोशिला. बंदी खाना केला हात विठ्ठल पोशिला. धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोरा. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीरा. तिसरा नंबर आमचे हनुमंतराय. प्रभू रामचंद्रांना हृदयाच्या ठिकाणी साठविलं. मग ज्यांनी ज्यांनी भगवंताला हृदयाच्या ठिकाणी साठविलं त्याची एजा संपली. विठ्ठल विठ्ठल हॅलो विठालो विठालो आज या ठिकाणी आमचं माझे चुलते बालासाहेब रामभाऊ देशमुख यांच्या आई वडिलांच्या डोक्यावरचं आई वडिलांचं छत्र दोन्हीही गेलेलं आहे. मग आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. आई गेल्यावरच आई कळते आणि बाप झाल्यावरच बाप समजतो, तोपर्यंत समजत नाही. माय बापा हो बाप. भारताला माता म्हणतात, पांडुरंगाला विठाई म्हणतात, ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली पण श्यामचा बाप नाही लिहिला. बाप मनातून, भारतातून, मातीतून, अंतःकरणातून, घरातून आपण मायनस करून टाकलाय. वेद शास्त्र पुराण ग्रंथ संपदा संत ऋषी सगळ्यांनी वर्णन केलं त्या आईचंच, व्याख्यान केलं ते आईचंच, कवींनी कविता केल्या त्या आईवरती, धडे आईवरती, नाटक आईवरती, सिनेमे आईवरती. बाप रांगवला ना बाप दाखवला,
रागीट, संतापी, चिडचिड करणारा, चिडखोर, ठेकेखोर, व्यसनी, मारझूर करणारा, घरामध्ये सारखं त्या ठिकाणी अंगावर खेकसणारा असाच बाप नांगवला सगळ्यांनी आतापर्यंत. बाप खराच असा असतो का हो? लेकरू मनातल्या गोष्टी आईला सांगतो, आडी अडचण आईला सांगतो, प्रेम म्हणजे प्रेम आईवरती करतं, पण शक्यतो बापासोबत मन मोकळं करून कधीच बोलत नाही. आईशी बोलणं, गप्पा मारणं, चर्चा करणं, आडी अडचण सांगणं, भांडण करीन आईला सांगण, सगळं असेल तर ते तिला सांगण, पण बापाशी मन मोकळं करून लेकरू कधीच बोलत नाही. का? तर त्याला एकमेव कारण आहे. लहानपणापासून आई फक्त त्याला एकच सांगते, तिकडे जाऊ नको बाबा मारतील, हे खाऊ नको बाबा मारतील, शाळेत जा बाबा मारतील, टीव्ही पाहू नको बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील. त्याच्या कानावर असं आढळतं की त्याला असं वाटतं की हा बाबा फक्त काय मारायला जन्माला आलाय काय. त्याच्यामुळे ते लेकरू हळूहळू बापापासून दूर निघून जातो. शाळेमध्ये जर निबंध लिहायला सांगितला तर लेकरं माझी आई लिहितात, माझा बाप लिहितच नाही. शपथ घ्यायला सांगितली तर लेकरं आईचीच शपथ घेतात, बापाची शपथ घेतच नाही. आई शपथ कुणी म्हणाले का असं? बाप शपथ घ्यायच्या पण लायकीचा नाही का हो? का बापाला मायनस केला मी? का जीवनातून घरातून बाजूला काढून टाकलं? त्याचा हाच एक दोष होता ना की तुमच्या सुखासाठी आयुष्यभर धावपळ करीत राहिला. बाळा तुला आज कोणती भाजी बनवू? डब्यावरती टिफिनवरती कोणती भाजी देऊ? बाळा लेकराला जर भाजी आवडली तर पटकन करून देणारी आई आपल्या लक्षात आहे. एका वेळची चिंता जिला असते ना ती आई असते, पण तुमच्या आयुष्यभराच्या भाकरीची जी तरतूद जो करून ठेवतो ना तो बाप असतो. लक्षात ठेवा, तो बाप असतो. मुलीचं जर लग्न जुळत नसेल तर त्या चुलीजवळ भाकरी थापताना रडणारी आई दिसते ना सगळ्यांना. काकुळतील आलेली आई, चिंता करणारी आई, परेशान झालेली आई, ती आई सगळ्यांना दिसते. पण त्या मुलीच्या संबंधाकरता नातेवाईकांचे उबरे जिजवणारा बाप आम्ही सोयीस्कर बाजूला केलाय. राम वनवासाला जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्य माता दिसते ना आम्हाला, पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करीत जीव सोडणारा बाप दशरथ आमच्या ध्यानात राहिला नाही. गणिकांचा शिकडेल माझ्या बाळाला मारेल, माझ्या कृष्णाला माझ्या सावळ्या कुरुळ्या केसांच्या बाळाला वाचवा म्हणून रडणारी देवकी दिसते ना आम्हाला, पण त्या कृष्णाला वाचवण्याकरिता यमुनेच्या डोहात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला घरी सुरक्षित पोहोचवणारा बाप वसुदेव आमच्या लक्षातच राहिला नाही हो. जिजाबाईंनी शिवरायांना घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, पण शिवाजी महाराजांचं स्वराज्य बळकट होण्याकरिता शहाजी राजांच्या हातापायात बेड्या पडल्या होत्या हे किती लोकांना माहित आहे? जिजाबाई लक्षात ठेवत असताना शहाजी राजांचं कर्तृत्व नाकारून चालणार नाही. बहिणीओ, तुमच्यावर सगळ्यात जास्त जीव कोणाचा असेल ना तर तो फक्त तुमच्या बापाचा असतो. मुलीवर सगळ्यात जास्त जीव तिच्या बापाचा असतो आणि तिला तिच्याकडून कुठलीच अपेक्षा नसते, अजिबात नाही. बापाचं तुमचं संगोपन करीत असताना जी कसरत असते ना ती तारेवरची नाही. आपण सहज बोलतो ना, महाराज लय परेशान होईल, तारेवरची नाही, बापाची तलवारीच्या धारेवरची कसरत आहे हो, तलवारीच्या धारेवरची. आमचा बाप आयुष्यभर ढालीसारखा तुमच्या माझ्या जीवनामध्ये संरक्षण देत राहिला. लेकरावर जर काही संकट आलं तर बाप ढालीसारखा पुढे जायचा. मशाल आयुष्यभर जळत राहते पण दुसऱ्याला उजाड देते. तुमचा आमचा बाप आयुष्यभर संसाराचे चटके खात राहिला, पण तुमच्या आमच्या सुखासाठी आयुष्यभर त्या ठिकाणी रात्रंदिवस धावपळ करीत राहिला.
मुलाचं ॲडमिशन असावं किंवा मुलीचं लग्न ठरलेलं असावं आणि घरामध्ये बायकोचा आजारपण असावा, त्या बापाची जी ससे होलकट होते ना ती फक्त त्या बापालाच कळते. बाप कितीही निष्ठुर असू द्या, किती पाषाण हृदय, किती दगड अंतकरणाचा असू द्या, त्याला जीवनामध्ये 2 वेळा रडावंच लागतं. पहिल्यांदा ज्या वेळेला त्याची मुलगी आपलं घर सोडून सासरी जायला निघते तेव्हा, आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याचाच मुलगा त्याच्याच घराबाहेर हुसकावतो तेव्हा. बहिणीओ, तुमच्या लग्नामध्ये सगळे लोक पोट भरून जेवतात. अहो, नुसते जेवत नाही तर कॅरी बॅग मध्ये बुंदी टाकून सुद्धा नेतात. पण तुमच्या लग्नामध्ये एक माणूस दिवसभर उपवाशी असतो, तो तुमचा बाप असतो. लक्षात ठेवा, तो तुमचा बाप असतो. त्याला कोणी विचारतच नाही की तू जेवला का म्हणून. संध्याकाळी स्वयंपाकांजवळ थांबला. सकाळी बँडवाल्यांना समजावलं. एक जावई दारू पिऊन आलेला होता, त्याला समजावण्यातच त्याचा वेळ गेला. दिवसभर त्याचं हेच कार्य आहे. अरे संध्याकाळ झाली, पोरीला निरोप देण्याची वेळ आली. काय मज्जा आहे त्या बापाची. बाप पोरीच्या नजरेला नजर लावून पाहे. जो बाप कधीच कुणाच्या समोर झुकला नाही, कधीच कुणाच्या समोर पदर पसरला नाही, तो बाप त्या पोरीच्या सासूच्या समोर हात जोडून उभा राहिला. विहीन बाई विनंती करीतो पदरात काळजाचा तुकडा आहे हो माझा. एक सांगू का तुम्हाला, माणूस खिशाचा पेन देत असताना 10-12 विचार करतो. जो बाप 18 वर्ष त्या पोरीचं संगोपन करून दुसऱ्याच्या ताब्यात देतो, त्या बापाचं काळीज किती मोठं असेल. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, माझा कंठ दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या. भाकर पुरांना ठेवून कांड उसात चाकतो या. कमिश खवाटे फाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप जत्रत जायाचा, उधार पाधार कापड पोरांना नायचा. जुन्या फाटक्यान बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप सदा मनात करायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन डांगा डोंगा हुंड्यासाठी शेत मळाला विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडोनी गेला, असा कनवाळू बाप जेव्हा सोडोनी गेला. म्हणून आई वडिलांना कधीच वृद्ध आश्रमात पाठवू नका. आणि आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत ते आता गेलेल्या 2 तारखेला ज्यांचं कीर्तन जी टॉकीजवर कीर्तन झालं, जी टॉकीज फेमस असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य ह.ब.प. दीपक महाराज मेटे हे माझ्या कीर्तनाला आवर्जून टाळ घेऊन उभे आहेत. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. त्यांचा आपण एकदा
टाळ्यांचा गजरामध्ये स्वागत करूया. व तसेच त्यांच्या सोबत आलेले वायनाचार्य ह भ प कल्याणप्पा महाराज यांचेही आभार मानते. व तसेच मृदुंगाचार्य ह ब प भैरवनाथ महाराज व बंडू महाराज मेटे दोघांचेही आभार मानते. व माझा लहान भाऊ हाही मृदुंग वाजवायचा प्रयत्न करीत आहे. त्याचंही आभार मानते. व तसेच आर्गनवाले पांडुरंग महाराज हे पण खूप सुंदर आर्गन वाजवत आहेत. व तसेच पिटीवाले महाराज बापूराव महाराज यांचेही आभार मानते. व माझं कीर्तनाची जे शूटिंग करत आहे ते आकाश महाराज हे पण छान शूटिंग करत आहे, यांचेही आभार मानते. व या कीर्तनाचं नियोजन यांनी केलं ते माझे चुलते बालासाहेब रामभाऊ देशमुख व साऊंड केदार महाराज यांचे आभार मानते. व या कीर्तनाचं नियोजन ज्यांनी केलं ते माझे चुलते बालासाहेब रामभाऊ देशमुख यांनी या कीर्तनाचं खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. त्यांच्यासाठी पण आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांचेही आभार मानते. व आता फुलं वाटायला सुरुवात करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माऊली दादांच्या चरणी